महाराष्ट्राच्या मराठमोळ्या परंपराचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाणीवपूर्वक नेण्यासाठी येथील नवभारत शिक्षण मंडळाच्या वतीने नेहमीच विविध सणांचे नेटके नियोजन केले जाते। या अंतर्गत मागील 25 वर्षांची परंपरा राखत यंदाही देवशयनी अर्थात आषाढी एकादशीचे औचित्य साधून संस्थेच्या विविध शाखांच्या वतीने दिंडी, शोभायात्रा व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। वैशाली पाटील यांनी साकारलेली माऊलींची रांगोळी या सोहळ्याचे खास आकर्षण ठरली। विठ्ठल रुक्माई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताई यांच्यासह टाळकरी, विणेकरी, वासुदेव आणि वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने शांतिनिकेतन परिसर, महादेव मंदिर, साखर कारखाना मार्गाहून शोभायात्रा संपन्न झाली। संस्थेच्या मध्यवर्ती क्रीडांगणावर पंढरपूरच्या धर्तीवर अत्यंत भव्य, दिमागदार व नेत्रदीपक असा रिंगण सोहळा मानाच्या अश्वासोबत दिमाखात पार पडला। संजयनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण स्वामी, इतर पोलीस कर्मचारी यांच्यासह लहान मोठ्या सर्वांनीच पावसाची तमा न बाळगता या गोल रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला। पारंपरिक वेशभूषेत उपस्थित संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह महिला पालकांनीही फुगड्यांचे फेर धरले। अनिकेत शिंदे, शाहीर हर्षवर्धन माळी व सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग, भजन, कीर्तन यांच्या साथीने हजारोंच्या उपस्थितीत विठ्ठल नामाचा जयघोष अवघ्या परिसरात दुमदुमला। संस्थेच्या शांतिनिकेतन बाल विकास केंद्र मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, शांतिनिकेतन विद्या मंदिर, शांतिनिकेतन कन्याशाळा, डे बोर्डिंग, लेफ्ट जण, SPP थोरात अकॅडमी आदी शाखांच्या हजारो विद्यार्थ्यांनी याची देही याची डोळा या सोहळ्याचा आनंद घेतला। संचालक गौतम पाटील, उपसंचालक DS माने, BR थोरात, अकॅडमीच्या प्रमुख डॉक्टर समिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे पूजन व आरती संपन्न झाली। कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालक संजय बामणे, जीवन कदम यांनी केले। शांतिनिकेतन लोक विद्यापीठामध्ये आज रिंगण सोहळा, दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे। या सोहळ्यासाठी आमच्या परिवारातील, शांतिनिकेतन परिवारातील अगदी लहानांपासून म्हणजे अगदी बालवाडीच्या विद्यार्थ्यांपासून ते 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व विद्यार्थी हजर राहत असतात। हा गेले 25 वर्ष हा सोहळा पार पडत आहे। यासाठी आमच्या संस्थेचे संचालक माननीय गौतम भाऊ पाटील हे दरवर्षी हे ग्राउंड ह्या सर्व मार्गदर्शन आम्हाला करत असतात, हे सर्व ग्राउंड उपलब्ध करून देत असतात। आणि आमचा संगीत विभाग हे भारूड, भजन असा दिंडीचा सर्व असा रंगीत संगीत कार्यक्रम हा संगीत विभाग, सांस्कृतिक विभाग कार्यक्रम सादर करत असतो। आणि यासाठी या आमच्या परिसरातील काही मानाची मंडळी ज्यावेळी ही दिंडी निघते त्यावेळी प्रसादाची व्यवस्था करत असते। गेले 25 वर्षामध्ये प्राचार्य डॉक्टर PV पाटील साहेब यांनी स्थापन केलेल्या या शांतिनिकेतनमध्ये हा पांडुरंगाचा सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे तल्लीन होऊन जात असतात या दिवशी आणि हा सोहळा इथे पार पडत आहे। धन्यवाद।